मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे मोठ्या स्वरूपात वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झालेली पाहायला मिळतेय। या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, कोणकोणत्या भागामध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय? आपण पाहतोय प्रज्ञा की मुंबईमध्ये सलग 3 दिवस मुसळधार पाऊस पडतोय आणि तोच मुसळधार पाऊस आत्ताही सुरू आहे। मी सध्या उभी आहे वडाळा परिसरामध्ये आणि या परिसरामध्ये आपण पाहतोय की वाहतूक ही एकदम धीम्या गतीने सुरू आहे। काही ठिकाणी वाहतूक कोंडीचं देखील दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। त्याचं कारण म्हणजे की मुंबईतील काही भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीला देखील आता सुरुवात होत आहे। वाहतूक एकदम धीम्या गतीने मुंबईच्या भागांमध्ये सुरू आहे। वडाळा झालं, सायन झालं, बँड्रा खार या परिसरांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली असून वाहतूक त्या ठिकाणी धीम्या गतीने सुरू आहे। वाहतुकीवर जसा याचा फटका पडला आहे तसंच रेल्वे वाहतुकीवर देखील याचा फटका पडला आहे, कारण का रेल्वे वाहतूक ही जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे, कारण का रेल्वे उशिरा आहेत। रेल्वे ट्रॅकवर काही ठिकाणी पाणी साचलं आहे आणि त्यामुळे याचा फटका रेल्वेवरती देखील झालेला आहे। मुंबई पोलिसांनी आणि प्रशासनाने आवाहन केलं आहे नागरिकांना की जर गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा पडू नका, कारण का पुढील 3 ते 4 तास हा पाऊस असाच कायम राहणार आहे। मुंबईला आज ऑरेंज अलर्ट दिला आहे। खरं तर 21 ऑगस्टपर्यंत हा पाऊस असाच सुरू राहणार असल्याचा अंदाज देखील त्यांनी दिला होता, परंतु आज तिसरा दिवस आहे। सलग तिसऱ्या दिवशी सामना करावा लागतोय नागरिकांना या पावसाचा आणि त्यासोबतच वाहतूक कोंडीचं अजून एक प्रमुख कारण म्हणजे रस्त्यांवरील खड्डे। मी सध्या ज्या परिसरामध्ये उभी आहे तो वडाळ्याचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहतोय की रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे जे नागरिक आहेत ते या खड्ड्यांमधून देखील वाट काढत आहेत। खड्ड्यापासून वाचण्यासाठी ते हळूहळू जात आहेत आणि त्यामुळे देखील वाहतूक कोंडी झालेली आहे। अशा अनेक गोष्टींचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे आणि त्यामुळे जर गरजेचं असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन त्यांना करण्यात आलं आहे आणि जर गरजेचं नसेल तर कृपया घरात राहा असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे आणि इशारा देखील ऑरेंज अलर्ट आज हवामान विभागाने मुंबईकरता दिला आहे। प्रज्ञा, नक्कीच, आणि हा रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे अर्थातच जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। वाहतूक कोंडी झालेली आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।